आज आपण या व्हिडिओमध्ये शॉर्ट फॉर्म्स इन इंग्लिश ग्रामर या गोष्टीविषयी माहिती घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला पुढचं संपूर्ण ग्रामर अतिशय सोप्या पद्धतीनं समजण्यासाठी मदत होईल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. तर आपण बघूया शॉर्ट फॉर्म्स काय काय आहेत ग्रामरमध्ये. तर नंबर 1 ला आहे यस. यस म्हणजे कर्ता. यस म्हणजे सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे कर्ता. नंबर 2 ला लिहिले S31 असं लिहिले. S31 म्हणजे कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी अशा अर्थाने लिहिले. हे तुम्हाला कुठल्या ग्रामरच्या पुस्तकामध्ये मिळणार नाही. हे मी स्वतः तयार केले. याच्यामधल्या काही जे शॉर्ट फॉर्म्स आहेत ते पुस्तकातले आहेत आणि काही मी स्वतः आपल्याला समजण्यासाठी शॉर्ट फॉर्म्स तयार केलेले आहेत. तर S31 म्हणजे कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी. तर असे कर्ते किती असतात? तर कर्ते 3 प्रकारचे असतात. एक प्रथम पुरुषी, एक द्वितीय पुरुषी आणि एक तृतीय पुरुषी. आणि प्रत्येक पुरुषामध्ये एकवचन आणि अनेकवचन असते. हे पक्क लक्षात ठेवायचं. कर्ता प्रथम पुरुषी एकवचनी आणि अनेकवचनी असा असू शकतो. एकवचनी कर्ता कशाला म्हणायचं? प्रथम पुरुषामध्ये जो बोलतो तो प्रथम पुरुषी असतो. मग मी एकटा बोलत असेल तर मी प्रथम पुरुषी एकवचनी कर्ता, आणि माझ्यासोबत आणखी काही व्यक्ती बोलत असतील अनेक वचनामध्ये तर ते प्रथम पुरुषी अनेक वचनामध्ये असतात. जसं मी म्हटल्यानंतर मी हा प्रथम पुरुषी एकवचनी आहे आणि आम्ही म्हटल्यानंतर प्रथम पुरुषी अनेक वचनी असतात. तर द्वितीय पुरुषी कोण? जो ऐकतो तो. म्हणजे मी एखाद्याला बोलत असेल तर मी प्रथम पुरुषी असेल आणि ऐकणारा हा द्वितीय पुरुषी असेल. द्वितीय पुरुषामध्ये एकवचन आणि अनेकवचन असे असू शकतात. एकवचन तुम्ही किंवा तू अशा अर्थाने. आणि मग तृतीय पुरुषी कोण असतात? तर बोलणारा आणि ऐकणारा सोडून ज्याच्याविषयी आपण बोलतो किंवा चर्चा करतो ते तृतीय पुरुषी असतात. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा एकवचन असते आणि अनेकवचन असतो. उदाहरणार्थ तो हा तृतीय पुरुषी एकवचनी आहे आणि ते हे तृतीय पुरुषी अनेकवचनी आहेत. म्हणून इथं कर्ता तृतीय पुरुषी एकवचनीसाठी आपण S31 असं घेतलेलं आहे. त्यानंतर हे आहे व्ही. व्ही म्हणजे वर्ब. वर्ब म्हणजे क्रियापद. त्यानंतर आहे V2 असं घेतलंय. V2 म्हणजे क्रियापदाचे दुसरे रूप. त्याला आपण पास्ट टेन्स असं सुद्धा म्हणतो. V3 म्हणजे क्रियापदाचे तिसरे रूप. त्यानंतर OI. O म्हणजे ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. त्यानंतर दिलंय OD. OD हा डायरेक्ट आहे. OD ऑब्जेक्ट डायरेक्ट किंवा डायरेक्ट ऑब्जेक्ट असं म्हणा. त्याला मराठीमध्ये प्रत्यक्ष कर्म असं म्हणतात. OI असं लिहिलंय. आय हा स्मॉल लिहिलेला आहे. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. म्हणजे याला मराठीमध्ये काय म्हणायचं? अप्रत्यक्ष कर्म. आता प्रत्यक्ष कर्म काय असते आणि अप्रत्यक्ष कर्म काय असते? ऍक्टिव्ह वाईज पॅसिव्ह वाईज शिकवतो वेळेस मी त्यावेळेस ती संकल्पना आपली पूर्ण करेन. त्यानंतर आहे OC. हा आहे कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट ऑफ ऑब्जेक्ट म्हणजे कर्म पूरक शब्द जो असतो त्याला कॉम्प्लिमेंट ऑफ ऑब्जेक्ट असं म्हणतात. त्यानंतर O आणि I आहे. हा आय कॅपिटल आहे. तर OI म्हणजे इनलार्जमेंट ऑफ ऑब्जेक्ट. त्याला कर्म विस्तार असं म्हणतात. त्यानंतर N आहे. N हा नाऊन प्रदर्शित करतो, नाऊन दाखवतो, म्हणून N म्हणजे नाम आहे. PRN म्हणजे प्रोनाऊन. प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम आहे. ADJ म्हणजे ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. हे सर्व शॉर्ट फॉर्म्स जे आहे पुढच्या व्याकरणामध्ये आपल्याला खूप उपयोगी आहे.
आपण हे नोंद करून घ्यायचे, लिहून घ्यायचे, हे पक्क लक्षात ठेवा. त्यानंतर आहे एडीव्ही. एडीव्ही म्हणजे ॲडव्हर्ब. ॲडव्हर्ब म्हणजे क्रियाविशेषण. इथं आहे ईटीसी. ईटीसी म्हणजे एटसेट्रा. एटसेट्रा म्हणजे काय? इत्यादी. त्यानंतर आहे ईजी. ईजी म्हणजे उदाहरणार्थ. आता ईजीचं लॉंग फॉर्म म्हणाल तर एक्झॅम्पली ग्रॅटिया असं लॅटिनमध्ये म्हणतात आणि तेच इंग्रजीमध्ये होईल फॉर एक्झाम्पल. म्हणून आपण एक्झॅम्पली ग्रॅटिया याचं शॉर्ट फॉर्म ईजी असं उदाहरण लिहिताना आपण घेतो. व्ही एस आणि ई एस असे दिले. व्ही म्हणजे क्रियापद कर्ता, त्याला एस लागणे किंवा एसच्या ऐवजी ई एस लागणे म्हणजे क्रियापदास एस किंवा ई एस प्रत्यय लागणे, त्याला आपण या फॉर्म मध्ये लिहितो. एस टू इथं काय एस दिले आपण? एस म्हणजे कर्ता आणि एस टू म्हणजे कर्त्याची द्वितीया. या सर्व गोष्टी, हे सर्व शॉर्ट फॉर्म्स जर तुम्ही व्यवस्थित पाहिले, लिहून घेतले आणि त्याचं ज्ञान करून घेतलं तर पुढचं ग्रामर आपल्याला एकदम सोपं जाणार आहे. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण टेन्स बघणार आहोत. तर पुढच्या व्हिडिओमध्ये प्रतीक्षा करा टेन्सची. धन्यवाद.